जय शिवराय, जय भीम. मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. आणि आज आपल्याला पाहायचंय की छत्रपतींचं स्वराज्य ते बाबासाहेबांचं संविधान हा जो मानवाला समृद्ध करणारा प्रवास आहे किंवा मानवी उद्धाराचा जो प्रवास आहे तो प्रवास आज आपल्याला पाहायचंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं तर बाबासाहेबांनी त्यांच्या संविधानाने या स्वराज्याचं रक्षण केलंय असं आपल्याला या प्रवासातून पाहायचं आहे. तुम्ही म्हणाल की सर हे कसं शक्य आहे, म्हणजे स्वराज्याची निर्मिती ते स्वराज्याचं संरक्षण हे काय आहे, नेमका यांचा संबंध कसा जोडला आपण. तर तुम्हाला सांगतो, सध्या सोशल मीडियावर असेल किंवा इतर जाहीर सभांमध्ये असेल किंवा एक असा वर्ग तयार झालेला आहे तो वारंवार म्हणतोय की संविधान आता जुनं झालंय आणि संविधान बदललं पाहिजे, संविधान कालबाह्य झालं पाहिजे, नवीन संविधान निर्मिती झाली पाहिजे. या संविधानामुळे भारताचे जे आहे ते नुकसान होत आहे, भारत प्रगतिशील होऊ शकत नाही या संविधानामुळे, असं वेगवेगळ्या ठिकाणी बोलल्या जात आहे आणि तेही जाहीररित्या बोलल्या जात आहे. खरंच आता संविधान बदलण्याची वेळ आलेली आहे का, किंवा मग स्वराज्यापासून सुरुवात झालेला जो प्रवास आहे तो ज्या संविधानावर येऊन टेकतो किंवा थांबतो, तर ते संविधान आता बदलून ते स्वराज्याचा प्रवास पुढे चालू ठेवण्यासाठी वेगळं संविधानाची गरज आहे का, या सगळ्या बाबींना आपल्याला या व्हिडिओमध्ये विचार करायचा आहे. व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक पहा, कारण हे खूप महत्वाचं आहे. तुमचे सगळे भ्रम, स्वराज्यापासून संविधानाप्रचे सगळे भ्रम तुमचे दूर करणारा हा व्हिडिओ आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामाजिक ऐक्य आणि सामाजिक सलोखा यासाठी तर हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, म्हणून हे पाहणं खूप गरजेचं आहे. बघा, मी असं का म्हटलंय की स्वराज्य ते संविधान किंवा छत्रपतींच्या स्वराज्यापासून तर बाबासाहेबांच्या संविधानापर्यंतचा हा जो प्रवास आहे तो आपल्याला एका ओळीत जर सांगायचा असेल किंवा एका लाईनमध्ये सांगायचा असेल तर आपल्याला असं सांगता येईल की छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणजेच शिवरायांनी सातबाऱ्यावर शेतकऱ्यांचं नाव कोरलं आणि हे कोरलेलं नाव बाबासाहेबांनी टिकवलं. किंवा आणखी वेगळ्या पद्धतीने आपल्याला असं म्हणता येईल की शिवरायांनी सुवर्ण अक्षरांनी सातबारावर कोरलेलं नाव बाबासाहेबांच्या संविधानाने वाचवलं किंवा टिकवलं किंवा त्याचं संरक्षण केलं असं आपल्याला म्हणता येईल. हे म्हणण्यामागचा उद्देश काय समजून घ्या. बघा, या जगामध्ये सगळ्यात आधी जर लोकशाहीची स्थापना कुठे झाली असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये, म्हणजे राज्यसत्ता असूनही तिथं लोकशाहीची स्थापना झाली होती. स्वराज्य हे एक लोकशाही राज्य होतं आणि हे लोकशाही राज्य स्थापन होण्यापूर्वी स्वराज्यातली म्हणजेच महाराष्ट्रामधली जी काही जमीन जुमला होता, हा सगळा जमीन जुमला आणि संपत्ती जी होती ती पाटील, देशमुख, कुलकर्णी आणि खोत या 4 लोकांच्या नावावर होती. म्हणजे तिथे जे काम करणारे 18 पगड जातीतील कष्टकरी होते ते फक्त त्या शेतात मजुरी करायचे, ते कधी त्या शेताचे मालक नव्हते. म्हणजे शेतकरी असून शेतजमिनी दुसऱ्याच्या होत्या, त्यांच्या मालकीवर गुंठाभर सुद्धा रान नव्हतं. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि स्थापना केल्यानंतर या जमिनीचं आधुनिक पद्धतीनं मोजमाप केलं आणि मोजमाप केल्यानंतर जे शेतकरी कष्टकरी त्या शेतावर काम करतात, त्या जमिनीवर काम करतात, जे मजूर काम करतात, त्या सगळ्यांच्या नावावर त्या शेती करून देण्यात आल्या. म्हणजेच आपलं जे नाव शेतकरी म्हणून जे आपण आहोत, आपलं नाव सातबारावर कोणी कोरलं असेल तर ती नाव कोरणारी व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज आहेत. जर छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर आज वावर आहे तर पावर हे म्हणता आलं नसतं, कारण आपलं नावावर आपलं वावर राहिलं नसतं. कारण हे सगळं वावर किंवा शेत जे आहे ते सगळं इथल्या श्रीमंत आणि गडगंज पाटील, देशमुख, कुलकर्णी आणि खोत यांच्या नावावर होतं. ते सगळं शेत, ती सगळी जमीन जुमला आपल्या नावावर करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलंय. आणि म्हणून आपण असं म्हणतो की सातबारावर सुवर्ण अक्षरांनी नाव कोरणारा महामानव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि म्हणून सगळा समाज, सगळा शेतकरी वर्ग छत्रपती शिवरायांचे उपकार अजन्म विसरू शकत नाहीत. कारण आपल्या नावावर सातबारावर जरी आपल्या बापाचं नाव असलं तरी आपल्या बापाचं आपलं नाव सातबारावर आपल्या सगळ्यांच्या बापांनी आणले, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. पण याच्या पुढे जाऊन सांगतो, वारंवार जे संविधानाबद्दल बोलल्या जाते की नाही, तर त्या संविधानाबद्दल सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की नेमकं काय आहे. तर मी जे म्हणलंय की छत्रपती शिवरायांनी कोरलेलं सातबारावरचं नाव टिकवण्याचं काम संविधानाने केलंय, तर त्याचं एक उदाहरण देतो तुम्हाला. काही लोकांना वाटतंय की संविधान आता खूप जुनं झालं, बदललं पाहिजे. तर बदललं पाहिजे का नाही एक उदाहरण देऊन समजून सांगतो. बघा, 2014ला केंद्रामध्ये सत्ता बदलली, नवीन सरकार आलं. त्या सरकारनं आल्याबरोबर पुढच्या 3च महिन्यामध्ये एक नवीन कायदा केला. तो कायदा होता भूमी अधिग्रहणाचा कायदा. भूमी अधिग्रहण म्हणजे काय की सरकार स्वतःसाठी किंवा खाजगी उद्योगांसाठी, म्हणजे हे उद्योग समूह जे असतात टाटा, बिर्ला, अदानी, अंबानी जे काय आहेत, या सगळ्यांच्या उद्योगांसाठी जी काही जमीन घ्यायची असते किंवा शेतकऱ्याकडून जी काही जमीन अधिग्रहित करायची असते त्याच्यासाठीचा एक कायदा केला, त्याचं नाव होतं भूमी अधिग्रहण कायदा. आणि याच्या पूर्वी सुद्धा तो कायदा होता, 1984चा होता, त्याच्यानंतर होता काँग्रेसने केलेला कायदा होता. त्या कायद्यामध्ये काही अटी होत्या.
त्या अटी आणि या कायद्यातल्या अटी याच्यामध्ये काय बदल झाला ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्यावरून तुम्ही ठरवायचं आहे की खरंच संविधान बदलण्याची वेळ आलेली आहे का. बघा 2014ला जो कायदा झाला भूमी अधिग्रहणाचा, त्याच्यामध्ये पहिली जुन्या कायद्यामध्ये एक अट होती की जर समजा तुम्हाला एखाद्या ठिकाणची जमीन शेतकऱ्यांची जर तुम्हाला घ्यायची असेल तर तिथल्या 70% शेतकऱ्यांनी सहमती देणं बंधनकारक आहे. जोपर्यंत 70% शेतकरी स्वखुशीनं जमीन द्यायला तयार होत नाहीत तोपर्यंत जबरदस्तीने जमीन घेता येणार नाही. पण ही पहिलीच अट 2014च्या भूमी अधिग्रहण कायद्यामधून काढून टाकण्यात आली. याचा अर्थ शेतकऱ्याची जमीन बळजबरीने घ्यायचा अधिकार सरकारला प्राप्त झाला. ही पहिली अट, ही पहिली. त्यानंतर दुसरी अट काय होती तर जिथे जमीन बागायती आहे किंवा ज्या ठिकाणी जमीन ओलिताची आहे म्हणजे जिथं 2 पिकं घेतले जातात अशा प्रकारची जमीन कोणत्याही उद्योगासाठी घेण्यात येऊ नये असा जुन्या कायद्यामध्ये अट होती. ती सुद्धा अट काढून टाकली. म्हणजे आता बागायती जमीन वर्षातून 2 पिकं घेणारी ओलिताची जमीन सुद्धा घेतल्या जाणार होती. आणखी एक महत्वाची अट होती त्याच्यामध्ये की जर 5 वर्षामध्ये ज्या कारणासाठी जमीन घेतली त्या कारणासाठी ती वापरली नाही तर ती शेतकऱ्यांना परत दिल्या जाणार होती. म्हणजे ज्याची त्याला जमीन परत मिळेल ती सुद्धा अट काढून टाकली. म्हणजे उद्योगाच्या नावाखाली जमीन घ्यायची 5-10 वर्षात उद्योग उभा करायचा नाही आणि मग त्याच्यात प्लॉटिंग किंवा मोठमोठे कन्स्ट्रक्शन करायचे आणि मग मोठमोठ्या वसाहती लवासासारख्या किंवा इतर वेगवेगळ्या अशा वेगवेगळ्या वसाहती करायच्या आणि त्याच्यातून करोडो रुपये कमवायचे. शेतकऱ्याला काय मिळणार तर सरकारी मोबदला फक्त. म्हणजे ही सुद्धा अट काढून टाकली त्यांनी की 5 वर्षात जर त्या उद्योगासाठी जमिनीचा वापर झाला नाही तर ती शेतकऱ्याला परत द्यायची होती. ही सुद्धा अट काढून टाकली. चौथी एक महत्वाची अट होती जुन्या कायद्यामध्ये की जोपर्यंत ती ग्रामपंचायत किंवा तिथलं जे काही स्थानिक हे आहे संस्था म्हणजे ग्रामसभा असेल किंवा शहरी याच्यामध्ये सुद्धा तर ग्रामसभेनं जोपर्यंत म्हणजे ग्रामपंचायतीची जी ग्रामसभा असते ती जोपर्यंत अशा प्रकारची परमिशन देत नाही अधिग्रहणाला म्हणजे तोपर्यंत शासन ती जमीन घेऊ शकत नव्हतं. तर या ग्रामसभांच्या परमिशनची सुद्धा काय केली त्याची अट ती सुद्धा काढून टाकली. म्हणजे ह्या 4ही अटी काढून टाकल्या. याचाच अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांनी 7/12वर कोरलेलं आपलं नाव एका 4 वळीच्या GRने 4 वळीच्या कायद्याने आपल्यापासून हिरावून घेतलं आणि आपला 7/12 कोरा करण्याचा घाट घातला. पण बाबासाहेबांचा कायदा याला आडवा आला. कसा समजून घ्या. बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, कायदा लिहिलं. कोणाला वाटत असेल की हे जुनं झालं, आता खूप जुनं झालं, बदलायची वेळ आली तर त्यांना सांगतो की 2015ची गोष्ट सांगतो की 2015 मध्ये बाबासाहेबाचा कायदा या कायद्याला आडवा आला. कारण की बाबासाहेबाच्या संविधानामध्ये कलम 21 आहे. कलम 21 नुसार जीवितवाची हमी देण्यात आलेली आहे. म्हणजे आपल्याला स्वतःला जगण्याचा अधिकार दिलेला आहे आणि या कलम 21च्या जगण्याच्या अधिकारानुसार शेतकऱ्यांची शेती ही त्यांचं जगण्याचं साधन आहे आणि म्हणून शेतकऱ्याच्या शेतीचं जगण्याचं साधन कोणी हिरावून घेऊ शकणार नाही आणि हिरावून घेऊ शकत नाही हे कायद्यानं सिद्ध केलेलं आहे, संविधानानं सिद्ध केलेलं आहे. आणि म्हणून याच्या विरोधामध्ये जेव्हा चळवळ उभी राहिली, याच्या विरोधामध्ये जेव्हा हे केलं तेव्हा याच कायद्याचा आधार घेऊन संविधानातील कलम 21चा जीवन जगण्याचा अधिकार म्हणजे जीवितवाचा अधिकार याच कायद्याचा अधिकार घेऊन मोदी साहेबांना स्वतः हे कायदे मागे घ्यावे लागले. आणि 2014च्या शेवटी करण्यात आलेला कायदा काही महिन्यामध्येच केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या संविधानामुळे वापस घ्यावा लागला आणि शेतकऱ्यांचं जे छत्रपती शिवाजी महाराजांनी 7/12वर नाव कोरलं होतं ते नाव टिकवण्याचं त्याचं संरक्षण करण्याचं काम बाबासाहेबांच्या संविधानाने केलं. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचंय की ज्याप्रमाणे शेतकऱ्यांचं नाव 7/12वर कोरलं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण अजन्म उपकार विसरणार नाहीत, त्याचप्रमाणे बाबासाहेबांच्या संविधानामुळे ते नाव टिकून राहिलं म्हणून बाबासाहेबांचे सुद्धा सर्व शेतकरी बांधवांनी अजन्मभर उपकार विसरू नयेत हे तर लक्षात ठेवलं पाहिजे. ज्यांना कुणाला वाटतंय की संविधान टिकवण्याची जबाबदारी फक्त एका समाजाची आहे, फक्त आंबेडकरी समाजाची आहे किंवा फक्त बौद्ध समाजाची आहे, त्यांनी हा भ्रम डोक्यातून काढून टाका. हे संविधान टिकवण्याची जबाबदारी भारतातल्या प्रत्येक बहुजनाची, तळागाळातली हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, ईसाई जे कोणी असतील त्या प्रत्येकाची आहे. कारण स्वराज्यामध्ये जसं 18 पगड जातींना न्याय देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले तेच न्याय देण्याचं काम आजच्या घडीला संविधान करत आहे. आणि जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत कोणताही मायका लाल आपली जमीन, आपला जुमला, आपली संपत्ती, आपले जीवन जगण्याचे हक्क हिरावून घेऊ शकत नाही. आणि म्हणून संविधानाचं रक्षण आणि संविधानाचा मान ठेवणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. म्हणून गैरसमज काढून टाका. संविधान जर बदललं तर उद्या आपण 4 ओळीच्या एका GRनी रस्त्यावर येऊ, भिकेला लागू. त्याच्यामुळे संविधान हेच आपलं संरक्षण करू शकते हे लक्षात ठेवा.
जर तुम्हाला माझी माहिती आवडली असेल, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच याला शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. कारण संविधान ही कोण्या एकट्याची जबाबदारी नाही तर ती सर्वांची जबाबदारी, ती सर्वांना न्याय देते हे कळू द्या. चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा आणि सबस्क्राईब करा. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की ज्यांची मुलं शिकत आहेत, ज्यांना अभ्यास करायचा आहे, ज्यांना ज्ञान मिळवायचं आहे, त्यांच्यासाठी आपलं एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं आणखी एक चॅनल आहे. या चॅनलवर आपण बेसिक गणित शिकवतो, मराठी व्याकरण सगळं शिकवतो. म्हणजे तुमच्या 5वी पासून तर स्पर्धा परीक्षा MPSC पर्यंतचं सगळं त्याच्यामध्ये आपण अगदी फ्री शिकवत असतो. तर ते सुद्धा तुम्हाला शिकायचं असेल तर नक्कीच माझ्या एटीएम गुरु एज्युकेशन या चॅनलला सुद्धा तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. एवढं बोलतो आणि थांबतो. जय शिवराय, जय भीम.